वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो, हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो, हा पेट्रोल पंपावर फोटो. म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते साला, एक फोटो इथं बी लावून दे. हे जागा काय ठेवली आमची. अरे टीव्हीचं चॅनल बदलूशा लागते तो आला का. आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने बी फोटो काढून ठेवले. आणि सेल्फी पॉइंट लावला, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉइंट लावला. 6.25 लाख रुपये खर्च आहे. कोणाच्या पैशात लावाय माहिती आहे का तो, तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉइंट लावले. एक लोक सेल्फी पॉइंट नाही काढत, कुत्रे मुतून चालले तर त्याच्या. आणि आपण एका अनपढ पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला. हे लक्षात ठेवा का यायनं दुसरा पक्ष फोडला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटपाट केली आणि घड्याळीचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं. पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या 7 तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा, एवढं मतदान करा का जेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागणं सकाळी 7 वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून नेलेलं घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ बंद पडलेलं घड्याळ 2 दिवसात पवार साहेबांच्या चरणी यायला आणून द्या लागल. आणि ते घड्याळ एकच माणूस चालू करू शकते, त्याची चाबीच मान्य पवार साहेबांच्या हाती आहे. आणि पवार साहेबाच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या. बमाट चक्रा मारून राहिला, इथं सभा तिथं. टार्गेट कोण? पवार साहेब. काऊन टार्गेट पवार साहेबांना करून राहिले माहित आहे? त्याला माहित आहे बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे 273 उमेदवार आले नाही आणि 10-15 उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे, तो म्हणजे माननीय शरद पवार साहेब. माणूस सकाळी पाठवाचा लंकेत, शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन 3 वाजता वापस आणायचा कसा, हे पवार साहेबांनाच विचारा. म्हणून पवार साहेबाच्या नांदी जाऊ नका म्हणा. ठीक आहे, आमचं घड्याळ बी वापस आणू आपण. आणि येणाऱ्या 4 तारखेला इंडिया अलायन्सचा एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू. आमच्या विदर्भात आता मतदान झालं, ठीक आहे, 11 जागा झाल्या. 11 जागापैकी 8 ते 9 जागा येते. त्याच्यात नितीन गडकरी साहेबांची स्वतःची सीट डामाडोल आहे. एक तर 50,000 पडत नाही तर निवडून येईन असं वातावरण आहे. एवढे लोक चिडून आहे, एवढे लोक चिडून आहे का तुम्ही. मी फिरलो गावोगाव, 3 नंबरचं बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील 3 नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरचं चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या 7 तारखेला मतदान करायचं आहे. आणि प्रत्येकानं 10-10 मताची जबाबदारी घ्या. प्रत्येकानं 10 मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा. ही जबाबदारी तुमची आहे. आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे. मी चंद्रपूरला सभा झाल्या, तिथचे लोक काय म्हणे माहित आहे, मुनगंटीवार साहेबाच्या समोर म्हणे तुमच्याशी वैर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे.